जय भारतचे संविधान भगीरथ इंग्लिश स्कूल जळगाव येथील जे सर आहेत आर डी कोळी सर यांना एक चांगल्या प्रकारचा गुणवंत जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि अतिशय सोज्वळ मनमिळावू आणि एक साधंसुद्धा असं व्यक्तिमत्व सरांचं आहे. ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर, आपलं TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. सर, आपल्याला एक भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये एक आपल्याकडे चांगल्या प्रकारचं नाव लौकिक आहे. सर, या पुरस्कारासाठी निवड कशी झाली सर, काय सांगा? अति पारदर्शक या पुरस्काराची निवड झालेली आहे. महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद पुणेतर्फे महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेतर्फे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि या समितीमध्ये जी सर्व मान्यवर मंडळी आहे ती अर्थातच शिक्षक आहे, याचा मला अभिमान वाटतो. म्हणजे आपलं जे काही सर आपण समाजासाठी फुले शाहू आंबेडकरांचे जे विचार समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतात, त्यांचे विचार रुजवतात, त्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आपली निवड झाली असावी असं या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो. सर, हा जो जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि पुरस्कार हा प्रेरणादायी असतो. आतील कलागुणांना सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी पुरस्कार हा प्रेरणादायी असतो आणि एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ. शिक्षण मानवी जीवनाचा पाया आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून हा जो भारतरत्न पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, या पुरस्काराच्या माध्यमातून आपण आपलं फ्युचरमध्ये विजन काय राहणार आहे सर, काय सांगाल? अर्थातच या पुरस्कारामुळे माझी जी जबाबदारी आहे ती वाढलेली आहे. हा जो पुरस्कार आहे हा समता शिक्षक परिषदेतर्फे देण्यात आलेला पुरस्कार आहे. तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. खरं तर महात्मा फुले यांच्या नावाने पुरस्कार मिळाला हे मी माझं भाग्य समजतो आणि त्यामुळे महात्मा फुलेंच्या विचारांनी, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी या ठिकाणी मी सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक अशा प्रकारचं हे कार्य जे आहे मी करत राहणार. सर, एक चांगल्या प्रकारचा जिल्हा लेवलचा आपल्याला एक गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. शिक्षक हा समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो, विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो आणि आपण एक चांगल्या प्रकारे या स्कूलमध्ये एक अविरतपणे सेवा देत आहात. या पुरस्काराच्या माध्यमातून शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यांना आपण संदेश काय देऊ इच्छिता, मेसेज काय देऊ इच्छिता, काय सांगा? सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी मला एक संदेश द्यावासा वाटतो की जीवनामध्ये शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की एखादा इंजिनियर, एखादा अभियंता जर चुकला तर त्या ठिकाणी एखादा पूल कोसळू शकतो. एखादा डॉक्टर जर, वैद्य जर चुकला तर त्या ठिकाणी एखादा रुग्ण दगावू शकतो. परंतु समाजामध्ये एखाद्या शिक्षकाच्या हातून जर चूक झाली तर संबंध पिढी जी आहे ती बर्बाद होऊ शकते, नष्ट होऊ शकते आणि या अर्थाने शिक्षकाची समाजामध्ये जबाबदारी सर्वात मोठी आहे आणि म्हणून समाजाला जे जे हवं आहे, समाजाला दिशा दाखवण्याचं काम जे आहे ते शिक्षकांनी केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मी आणि आमची संस्था जी आहे समाज चिंतामणी प्रतिष्ठान हे कार्य करतो. म्हणजे आपण प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजामध्ये चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवतात आणि बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले यांचे विचार रुजवत आहात. चांगल्या प्रकारे आपल्या विचारांची दखल संस्थेने घेतल्यानंतर आपली निवड झालेली आहे. सर, हा जो जिल्हास्तरीय आपल्याला पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, विद्यार्थी विद्येच्या सागरात पोहणारा राजहंस असतो आणि एक चांगल्या प्रकारचा भारत हा जो पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, या पुरस्काराच्या वितरण कुठे झालं आणि स्वरूप काय होतं, काय सांगा? या पुरस्काराचं वितरण जे आहे अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर या ठिकाणी या पुरस्काराचं वितरण झालं. प्राध्यापक उत्तम कांबळे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या पुरस्काराचं वितरण झालेलं आहे. त्यामध्ये या महाराष्ट्र राज्य समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष के ऐरे सर असतील, मिलिंद बागुल सर, त्या पद्धतीने सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरण करण्यात आलेला आहे. या पुरस्काराचं स्वरूप जर सांगायचं झालं तर त्या ठिकाणी सन्मानपत्र, त्यानंतर शाल, श्रीफळ, बुके, मानाचा पेटा अशा पद्धतीने या पुरस्काराचं स्वरूप होतं. अतिशय पारदर्शकपणे या ठिकाणी या पुरस्काराची निवड करण्यात आली आहे आणि हा पुरस्कार कोणत्याही प्रकारचं आमिष
आमिष न दाखवता किंवा कोणत्याही प्रकारचे शिफारस न करता या ठिकाणी या पुरस्काराची निवड करण्यात आली आहे, हे याबद्दल मला सांगायला आवर्जून सांगावंसं वाटतं. कोणी सर, एक चांगल्या प्रकारे आपल्याला जिल्हास्तरीय गुणवत्ता शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि आपण या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याकडून. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची कमान असावी, उडत्या पाखराला परतीची कमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, उडत्या पाखराला परतीची कमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच मारारी एक गरुड झेप आपण मारलेली आहे, देशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे. पुरतची आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूज तर्फे आपल्याकडून वाटचालीसाठी शुभेच्छा. जोगीलाल सुरवाळे, TV24.